या श्रावणामध्ये आणखीन एक अतिशय लक्ष्मी प्राप्तीचा खूप सुंदर उपाय आहे, पण हा लक्ष्मीचा एक प्रकार आहे। मग हे घेताना कसं घ्यायचं ना, ही दुसरी आहे कामधेनू। तर ही कशासाठी पाहिजे ना, देवघरामध्ये ना एका तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं। याला गजलक्ष्मी म्हणतात। तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये आपण साध्या भाषेत हत्ती म्हणू, पण हा लक्ष्मीचा एक प्रकार आहे। तुम्ही लक्ष्मी मातेच्या मागे बघितलं असेल हत्ती, तर हे हत्ती याची जोडी ही प्रत्येकाच्या घरात असली पाहिजे। मी नेहमी सांगत आली की आपली शॉपिंग, आपल्या साड्या कमी करायच्या। मग ह्यावेळेस मी राखी पौर्णिमेला मला जी ओवाळणी आहे त्याच्यात तर कोणाकोणाकडे आहे घरामध्ये हत्ती आहे? भरपूर लोकांना घ्यायचे आहेत। एवढे मोठे घ्यायचे नाही, हे काकांना फार हाऊस आहे, त्यामुळे काका खूप मोठं मोठं घेतात। एवढे छोटे छोटे सुद्धा हत्ती मिळतात, नाही चिनी मातीचे पण मिळतात, पण चिनी मातीला शास्त्राप्रमाणे अनुमती नाही आहे ना, किंवा चांदीचा छापा पण मिळतो, तो तर अगदी स्वस्त मिळेल। तर चांदीची सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्यानंतर हे पंचधातूचे। तर प्रत्येकाच्या घरात प्रयत्न करायचा, कारण आपण लक्ष्मी आपल्याला हवी आहे, तर हे लक्ष्मीच्या वाहन असं आहे, त्याच्या सोबत असतं, तर हे प्रत्येकाच्या घरी असलं पाहिजे। मग हे घेताना कसं घ्यायचं ना, काही हत्तीची सोंड खाली असते, तर खाली सोंड असलेले हत्ती घ्यायचे नाही आहे। ज्या हत्तींची सोंड ही वरती आहे, ही सौभाग्य आणि घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय चांगले गजलक्ष्मी त्यांना म्हणतात। तर अशा पद्धतीचा हत्ती घ्यायचा आहे। दुसरी गोष्ट बघायची की त्यांचा उजवा पाय पुढे आहे, त्याचे दोन्ही बघा उजवे पाय पुढे आहे, अशी दोन हत्ती जोडी घ्यायची आहे आणि देवघरामध्ये त्यांची पाठ देवाकडे येईल आणि पुढे सोंड येईल, अशा पद्धतीने ठेवायचे। जास्त जोडी घेतली तुम्ही हॉलमध्ये, आता हे स्वामींचंच घर आहे त्यामुळे देवघरामध्ये न ठेवता आपण हॉलमध्ये, पण सुख समृद्धी आणि संपन्नतेचं लक्षण हे गजलक्ष्मी आहे। ही दुसरी आहे कामधेनू, त्या गायीचं वासरू दूध पित आहे, म्हणजे ती गायी ज्यांच्या घरामध्ये गायी आहे, वासरू आहे, आपल्याकडे माझ्याकडे खूप धनधान्य, पैसा नाही हा, समृद्धी आहे, गायी दुभत आहे, घरामध्ये दूध दही तूप आहे, अशा पद्धतीने पूर्वी पैसा मोजला जायचा ना। तर कामधेनू ही पण छोट्या साईज मध्ये मिळते, तर ही घरामध्ये पाहिजे। तर ही कशासाठी पाहिजे ना, तर पूर्वी तर गायी असायच्या दारामध्ये, पण आता त्या नाहीये। घरामध्ये गाय असली की कुठलाही वास्तू दोष नसतो, खरी गाय असेल तर। कुठलेही संध्याकाळच्या वेळेस मी नावं बोलत नाही त्या शक्तींची, पण त्या शक्ती घरात येतच नाही। गावी आमच्या आजीकडे ना दारात गोठा आणि त्या गोठ्यात घरात यायचं, आणि त्या गायींच्या गळ्यामध्ये ना घंटा असतात, आणि त्या घंटा रात्री सगळ्या गावात शांतता, आणि त्या गायीनं रात्रभर मान हलवत असतात माशी वगैरे ना, तर रात्रभर तो घंटीचा जो आवाज असतो ना, तो त्याच्यामुळे ना घरामध्ये एक तर साप विंचू काटा येत नाही, सतत आवाज असतो, आणि दुसरी म्हणजे ह्या ज्या शक्ती असतात ना, ह्या प्रवेशच करत नाही। मग आता ते शक्य नाही आहे, तर त्याचं प्रतीक आपल्याला स्वामीचं दर्शन होत नाही, आपण स्वामींचा फोटो ठेवतो ना, तसं गायीचं आपल्याला प्रत्यक्ष गाय आपण आता आणू शकत नाही, म्हणून ही कामधेनू ठेवायची आहे। त्यानंतर देवघरामध्ये ना एका तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं। ते देवघरात किंवा जिथे तुम्ही देव ठेवतात ते कशासाठी ना, आपण पाणी देवांना आणलंय, आता ह्या फक्त स्वामींचा फोटो आहे की स्वामी, आपण काय म्हणतोय स्वामी इथे बसले, स्वामींचा फोटो असं नाही म्हणत, तिथे स्वामी आहे हा अनुभव आपल्याला येतो ना। तर जेव्हा तुम्ही घरामध्ये जे नैवेद्य करता आहेत ते सगळं नैवेद्य, मग त्याला पुरणपोळी रोज नाहीये, डाळ भात खिचडी काहीही भाजी पोळी चटणी करा। आज काहीच बनवलं नाही, एखादा केळ असेल, दूध साखर तर घरामध्ये असते ना, तर ती घ्यायची आहे स्वामींना सकाळ संध्याकाळ। आपलं जेवायचं ताट आहे ना, सगळ्यात सोपं देवाजवळ ठेवा, ते नैवेद्य स्वामींना द्या, दाखवू नका। नैवेद्य दाखवायचं नाहीये, नैवेद्य द्यायचं आहे, आणि बाजूला पाणी ठेवायचंय। आपल्याला तहान लागते, मग त्यांना तहान नसेल लागत का? आपण जर त्यांना घरात आणून बसवलंय तर ते पाणी त्यांना द्यायचं, आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी आपलं प्यायचं भांड असतं त्याच्यामध्ये फेकून द्यायचं नाहीये, त्यांचं उष्ट पाणी येते त्यांनी ग्रहण केलेलं आहे, तर ते पाणी आपल्या पिण्याच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। या श्रावणामध्ये आणखीन एक अतिशय लक्ष्मी प्राप्तीचा खूप सुंदर उपाय आहे, वैभव लक्ष्मीचं व्रत। कधी कोणी केलेलं आहे का वैभव लक्ष्मीचं व्रत? तर वैभव लक्ष्मीचं व्रत असं आहे ना की तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिळतच, फक्त त्याचा नियम असा आहे ना
की केलं तर कमीत कमी 3 वेळा करायचंय, 1 वेळा करायचं नाहीये जर तुम्हाला चांगलं फळ पाहिजे तर. आणि एका वेळेस एकच इच्छा करा. समजा माझी इच्छा आहे माझ्या मुलीचं लग्न चांगल्या ठिकाणी व्हावं, तर मग मी एकच इच्छा, त्याच्या देवाला प्रार्थना करायची, तेव्हा माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, माझ्या घरात पैसे येऊ दे, आम्ही सुख समाधानी, अशी नाही. एका वेळेस एकच इच्छा घ्यायची आहे. अतिशय सोपं. तुम्ही जर ते पुस्तक बघितलं ना, मी आज ते सकाळी बघितलं, ती व्रताची मांडणी इतकी छोटीशी आहे, काही खूप त्याच्यामध्ये नाही. कथा वाचायची आहे, आतमध्ये अष्टलक्ष्मीची चित्र आहे, प्रत्येकाला हळद कुंकू लावायचं आहे आणि ती कथा वाचायची आहे. आणि नंतर 11 बायकांना ती पुस्तकं द्यायची आहे. त्यामुळे ज्यांनी केली असतील खूप चांगलं आहे. अजून पैशाचा प्रॉब्लेम आहे, छोटे छोटे उपाय करण्यापेक्षा मला वाटतं वैभव लक्ष्मी, नावच किती सुंदर आहे, जी लक्ष्मी वैभव देते अशा वैभव लक्ष्मीचं व्रत ते करायचं आहे. 11 सुवासिनींना पुस्तकं वाटायची आहे. आणि महत्वाचं म्हणजे एका वेळेस मी बघितलेलं आहे की ते व्रत केल्यानंतर लोक श्रीमंत झालेले आहेत. मग आपल्याला किती अडचणी असतात ना, तर एक एक दर वेळेस अडचण म्हणजे प्रश्न घ्यायचा आहे, ती प्रार्थना करायची आणि वैभव लक्ष्मीचं व्रत करायचं आहे. 2171 इथे आपल्या हातावर, उजव्या हातावर घड्याळ जिथे बांधतो ना, तिथे हिरव्या पेनाने 2171 लिहायचे रोज रात्री झोपताना. लक्ष्मी प्राप्तीचं अंकशास्त्र एक वेगळं शास्त्र आहे. तिथे मी आणखीन एक नंबर दिलेला आहे, 520 741 96812557. एका कागदावर हे नंबर मी असे लिहिले, फोटो काढून घेऊन जा. ते नंबर तसे लिहायचे आणि आपल्या पाकिटामध्ये तो कागद ठेवा आणि देवाला प्रार्थना करायची की माझ्याकडे येणाऱ्या पैशाच्या वाटा उघड्या होऊ दे. आपल्या नशिबात कोणतरी सांगतो रे तुला लॉटरी लागणार आहे, तुझ्या हातात एवढा पैसा आहे, पण तो कधी येणार आहे, आता वय व्हायला ना, ते यायला तर पाहिजे ना, तर त्या वाटा उघड्या होऊ दे अशी प्रार्थना करायची. हा कागद कायमस्वरूपी. मग आपण काय करायचं, आपले मिस्टर आहे, मुलं आहे, मुली आहे, 3-4 कागदांवर हे सगळे लिहायचे, छोटीशी घडी घालून आपल्या सगळ्यांच्या पॉकेटमध्ये द्यायचे. मोरपंख श्रीकृष्णाने ज्याला डोक्यावर घेतले, ते सुद्धा जेव्हा आपण घरामध्ये ठेवणार आहोत तर आपल्या घरातले सगळे वास्तू दोष जाऊन घरामध्ये सुख, समृद्धी आणि संपन्नता येणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटची गोष्ट एक लिहिली की स्वामींची खूप एक छान गोष्ट मी ऐकली. स्वामी म्हणतात की आधी स्वतःवर विश्वास ठेव आणि मग माझ्यावर विश्वास ठेव. आपण नेहमी असं दुबळे असं, स्वामी काही होतच नाही, आधी तू स्वतःवर विश्वास ठेव आणि मग माझ्यावर विश्वास ठेव. त्यामुळे आता इथे येतोय आपण, स्वयंप्रकाशित झालेलो आहे, तर स्वतःवरचा विश्वास ठेवायचा.